महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेला सध्या नक्की काय सुरू आहे हे माहिती नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादींचं नक्की काय होतंय, कोण कोणाबरोबर जाणार, अनेक प्रश्न आहेत आणि ह्याच प्रश्नांची काही उत्तरं आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अमोल कोल्हे. स्वागत आहे कॉफी विथ कौशिकमध्ये आणि ABP माझाच्या न्यूजरूममध्ये. खरंच मी म्हटलं तसं काय नक्की सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये? मला असं वाटतं की आता या सगळ्या डायनॅमिक्स बदलल्यात आणि त्यामुळे त्यावर फार काही भाष्य करणं हे उचित आहे असं मला वाटत नाही. कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, जे तुम्हाला पब्लिक डोमेनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आलेल्या आहे की जयंत पाटील साहेबांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, वस्तुस्थिती एकीकडे आहे, पण ज्या पद्धतीनं ज्या दादांबरोबर या सगळ्या चर्चा वगैरे झाल्या ती व्यक्तीच आज राहिलेली नाही. हे म्हटल्यानंतर आता डायनॅमिक्सच बदललेले आहेत आणि या डायनॅमिक्स नंतर त्यावर फार काही भाष्य करावं असं मला वाटत नाही. खरं तर म्हणजे आपण हे म्हणत आहात, आज म्हणत आहात, पण दादा गेल्यानंतर लगेच, म्हणजे दादा जेव्हा होते त्यावेळेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीनं आमची अशी चर्चा झाली असं सांगितले नाही. हे समजू शकतो आम्ही, रणनीतीचा तो भाग असेल, पण त्याच्यानंतर मात्र सगळी नेते कधी कुठे चर्चा झाली, व्हिडिओ देणे, हे सगळं सुरू केलं. तर त्यावेळेला नक्की काय होतं? एक संशय निर्माण झाला की कुठंतरी आता अजित पवारांची, म्हणजे राष्ट्रवादी, ती त्याचं चिन्ह, त्याचं नाव, ह्याच्यावरचा एक कंट्रोलची कुठेतरी ही लढाई सुरू झाली असं लोकांना वाटतं. नाही, तसं मला अजिबातच वाटत नाही. मुळात या गोष्टी कशा झाल्या, ह्या गोष्टी सुरू कुठून झाल्या, तर यामध्ये जयंत पाटील साहेबांना आपल्याच एका माध्यम प्रतिनिधींनी विचारलं होतं काय घडलं, आणि जे घडलं होतं म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या अगदी मीटिंगच्या मिनिट्सपासून, त्याच्या व्हिडिओजपासून, आता जे कोणी नेते काही डिनाय करत असतील तर हे सुद्धा कुठे कुठे कुणाला भेटले, या सगळ्याच्या गोष्टी या डेफिनेटली आमच्याकडे आहेत. परंतु हे केवळ विचारल्यानंतरची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की या सगळ्या बाबींमध्ये जाण्यापेक्षा जी चर्चा झाली ती झाली होती का, दॅट इज अ फॅक्ट, ही चर्चा झाली होती. परंतु आता जर ज्यांच्याशी चर्चा झाली ते दादाच दुर्दैवानं नाहीत, तर मग आता मी जसं म्हणालो त्या पद्धतीने पूर्ण डायनॅमिक्स बदललेले. आता आपण दोन पक्षांविषयी जे बोलतो आहोत, ते दोन पक्ष हे वेगवेगळ्या डायनॅमिक्समध्ये आता समोर येतात. त्यामुळे मला वाटतं यावर मागे काय झालं होतं यावर चर्चा करत बसण्यात काही तथ्य असं मला वाटत नाही. पण सडनली एक स्ट्रेच असा आला की ज्यामध्ये सगळेजण तुमच्याकडली त्याच्यावर बोलत होते, मग आता सगळ्यांनी एकदम त्याला पूर्ण विराम लावला. तर काय हा निर्णय न बोलण्याचा? रिअलायझेशन जर आपण बघितलं असेल तर हे विचारलेल्या प्रश्नांवर दिलेली उत्तर आहे. म्हणजे अशा कुठल्या नेत्याने प्रेस कॉन्फरन्स घेतली का बोलावून की या आम्हाला या विषयावर, हे नाही घडलेलं. हे विचारल्यानंतर हे घडलं होतं का, तर हे घडलं होतं. पण जसं मी म्हणालो की जे घडलं त्यानंतर ज्यांच्याशी चर्चा झाली तेच जर आता नाहीत तर मग त्यावर भाष्य करण्यात काहीच अर्थ नाहीये. कारण जे काही आमची ज्यांच्याशी चर्चा झाली होती त्यांना या गोष्टी सगळ्या ठाऊक होत्या. आता तेच नाहीत म्हटल्यानंतर यावर चर्चा करून त्याला पुन्हा या सगळ्या गोष्टींमध्ये हे असं का म्हणतात, ते तसं का म्हणतात, रादर ज्या नेत्यांनी या गोष्टी सांगितल्या त्या माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण जर या सगळ्या येणार ह्यावर खरं तर कोणाला संशय नव्हता. त्याचं कारणच मुळात हे की राष्ट्रवादीच्या तुतारीची जी मंडळी आहे त्यातील बरीच जण ही घड्याळावर लढली. पण असं असताना आता मात्र हा अलायन्सही नाही, खरं तर हे मर्जर होऊ शकत नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे का? मला असं वाटतं की इट इज नो पॉइंट इन कमेंटिंग या सगळ्या गोष्टींवर. कारण जेव्हा सगळे हे जे लोक आहेत, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा घड्याळाच्या चिन्हावर लढले. अगदी माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 33 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या, यातल्या 30 जागी घड्याळाच्या चिन्हावर लढले. पण या सगळ्या गोष्टी आपण कृपया एक गोष्ट समजून घ्या की दादा असतानाचे निर्णय हे वेगळे आहेत आणि आता दादा नसल्यानंतर जसं मी आपल्याला म्हणतो तसे डायनॅमिक्सच वेगळे आहेत. त्यामुळे आता हे डायनॅमिक्स कसे पुढच्या पद्धतीने किंवा पुढे पुढे डायनॅमिक्स कसे होतात त्यावर वरिष्ठ तो निर्णय घेतील. रादर माझं असं म्हणणं आहे की आय एम नो वन टू कमेंट अबाउट इट की हे व्हायला हवं किंवा व्हायला नको. पण आपण त्यावेळेला या निर्णय प्रक्रियेत होतात.
मी तुम्हाला ते म्हणतो की या निर्णय प्रक्रियेत नक्कीच मी होतो, त्यामुळे मला अनेक जास्त गोष्टी माहिती आहेत. जसं मी सुरुवातीला म्हणालो त्या पद्धतीने या अनेक गोष्टी माहिती आहेत, पण माणूस म्हणून आपल्याला एक विचार करणं खूप गरजेचं असतं की जी व्यक्ती आता हयातच नाही आहे, ज्या व्यक्तीबरोबर आपण चर्चा केली ती व्यक्तीच दुर्दैवानं हयात नाही आणि त्यांनी महाराष्ट्राचं एक फार मोठं नुकसान झालंय हे आधी आपण समजून घेऊयात. आणि मग त्यावर अकारण भाष्य करून कोणाला रॉंग बॉक्समध्ये ठेवायचं, कोणाला राईट बॉक्समध्ये ठेवायचं, मला वाटतं की या सगळ्याला काहीच हशील नाही आहे. एक उत्तर आम्हाला मिळालं नाही आणि मला वाटत नाही की ते उत्तर तुम्हाला माहिती नाही, कारण चर्चा होत होती म्हणजे काही उत्तरं तुम्हाला तरी मिळाली होती. त्यातला महत्त्वाचा प्रश्न हा आहे जो तटकरेंनी सुद्धा विचारला, तो मी तटकरेंच्या दृष्टिकोनातून नाही पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जो आहे तो विचारते की कोण कोणात विलीन होणार होतं, आणि किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी हे विचारते, कारण कोण कोणात विलीन होणार होतं हे सुद्धा स्पष्ट आहे आता, पण तुम्ही सत्तेत जाणार होतात की विरोधात बसणार होतात? मला वाटतं आपण या सगळ्या जर-तरच्या शक्यता तपासत आहोत. तुम्ही एक गोष्ट जर फार बारकाईनं कालही राष्ट्रवादीच्या मासिकामध्ये ती आली, त्यामुळे ती डिनाय होणार नाही. त्यामध्ये अजितदादांचं नेतृत्व स्वीकारण्याविषयी सगळ्यांचं एकमत झालं होतं. आता अजितदादांचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय झाला होता, त्यामुळे अजितदादांच्या मनात काय होतं, म्हणजे आपण ज्या सगळ्या जर-तरच्या शक्यता म्हणतोय यामध्ये एक फार महत्त्वाचं दुर्दैवानं बदललेलं डायनॅमिक्स हे आहे. पण म्हणजे तो ओपननेस होता सत्तेत जाण्याचा. नाही, मी म्हणतो हे अजितदादांच्या मनात काय होतं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. हा भाग काय होता, तो पुढे जाऊन काय असणार होता. जसं मगाशी तुम्ही म्हणालात की माझ्या मतदारसंघामध्ये 33 पैकी 30 जागी घड्याळावर लढतो आहोत किंवा लढलो आम्ही. पुणे जिल्हा परिषदेची सत्ता सुद्धा ही जी आम्ही एकत्र येऊन जी केली होती ती सत्ता सुद्धा मिळाली ना. पण यामध्ये जे ठरलं होतं ते नेतृत्व अजितदादांचं स्वीकारायचं इथपर्यंत ठरलं होतं. दुर्दैवानं हे डायनॅमिक्सच बदललेत. त्यामुळे आता कोणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही की नेमकं अजितदादांच्या मनात काय होतं. पण हा प्रश्न तर तुम्ही विचारला असाल, तुमच्यासारखी तुमच्याकडे जी नेत्यांची फळी आहे आणि तुमच्यासारखी जी मंडळी आहेत जी कुठलाही प्रश्न विचारू शकतात, त्यांच्यासाठी हेच तर प्राथमिक असलं मी असेल. तुम्हाला तेच म्हणतो की आता दुर्दैवानं बदललेल्या डायनॅमिक्समध्ये या जर तरच्या शक्यतांवर जी आपण चर्चा करतोय ना, त्याला मूर्तरूप देणारी व्यक्तीच नाही राहिलेली आहे. म्हणजे माझं हे जे सांगण्याचं आपलं जे म्हणणं आहे यामध्ये ज्याला या सगळ्या शक्यतांना मूर्तरूप देणारी व्यक्ती कोण होती, तर दादा होते. दुर्दैवानं आज दादाच नाही, तर आपण या शक्यतांची चर्चाच करू शकत नाही. त्यामुळे सगळे डायनॅमिक्स जे बदललेत, म्हणजे दादा असतानाचे डायनॅमिक्स आणि दादा नसतानाचे डायनॅमिक्स यामध्ये फार मोठा फरक आहे. संसदेत सुनेत्रा पवार आल्या, मला वाटतं जवळजवळ 1 वर्ष झालं त्यालाही. त्यांच्या नेतृत्वाकडे आपण कसं बघता आता सध्या? हे नक्कीच एक आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी नेतृत्व स्वीकारलेलं आहे. याआधी सुद्धा जेवढं मला माहिती आहे, जेवढा माझा थोडाफार परिचय आहे, त्यामध्ये बारामती टेक्स्टाईल पार्क असेल, त्यानंतर एन्व्हायरमेंटल फोरम असेल, अशा अनेक संस्थांचं सुद्धा त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि नक्कीच आव्हानात्मक हा भाग असणार आहे. कौटुंबिक पातळीवर सुद्धा काही वेगळी आव्हानं असू शकतील. विशेषतः एवढं मोठं नुकसान कुटुंबाचं झाल्यानंतर ती काही वेगळी आव्हानं असू शकतील. राजकीय किंवा राजकीय पक्षीय पातळीवर ही त्यांची काही वेगळी आव्हानं असू शकतील. त्यामुळे नक्कीच मला असं त्यांच्याविषयी हे वाटतं की ही एक आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि 100% म्हणजे ज्या एक सदिच्छा किंवा शुभेच्छा असतील या 100% शुभेच्छा त्यांच्यासोबत असणार आहेत. येणाऱ्या काळात आत्ताचं जे काही महाविकास आघाडी आपण राज्यात बघतोय ती खरंच आहे की नाही हा सुद्धा आता प्रश्न पडतोय. कुठल्या स्थितीत आहे महाविकास आघाडी सध्या? महाविकास आघाडी ही आहे आणि आता तुम्ही बघताय की राज्याला साधारणतः पुढच्या ज्या काही निवडणुका येतील त्यावेळी तुम्हाला हे चित्र आणखी स्पष्ट होईल. ज्या 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून व्हायच्या यामध्ये हे चित्र स्पष्ट होईल. आणि त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की केवळ पॉलिटिकल स्पेसमध्ये बोलण्यापेक्षा आत्ताच्या येणाऱ्या काळात या काळात ज्या काही अडचणी समोर दिसत आहेत, जिओ पॉलिटिकल गोष्टी बघा तुम्ही, नॅशनल लेवलच्या गोष्टी बघा, म्हणजे थोडक्यात तुम्ही एवढं मोठं हे आहात तर हा एक प्रश्न पडलेला आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये
जो आपण म्हणतो ना कोंबडी आधी की अंडा आधी, ज्या प्रश्नाचं अजून उत्तर नाही मिळालं. म्हणजे US ट्रेड डील आधी झाली की अर्थसंकल्प आधी ठरला? इफ यू हॅव आन्सर प्लीज एलॅबरेट. व्हॉट इज युअर इनपुट? म्हणजे अर्थसंकल्प आधी ठरला की US ट्रेड डील आधी ठरली? याचं काय उत्तर आहे ते सांगा. जर अर्थसंकल्प आधी ठरला असेल आणि US ट्रेड डील नंतर ठरली असेल तर देशाच्या अर्थसंकल्पामध्ये फारसा अर्थ उरत नाही, कारण ट्रेड डीलमध्ये डायनामिक्स सगळे बदलतात. जर ट्रेड डील नुसार अर्थसंकल्प ठरला असेल तर मग ट्रेड डील मान्य तुम्ही आधी केलीत, अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण केलीत आणि मग लोकांना सांगितलीत का? मग देशाला अंधारात ठेवण्याचं पाप आहे. ट्रेड डील बद्दल अशी कुठली 4 प्रश्न तुमची आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला वाटतं तुम्हाला मिळाली नाहीत आणि खरं तर आपल्याला पुढे म्हणजे जेव्हा टर्म्स त्याच्या येणार आहेत, मला वाटतं 15 मार्च किंवा मार्चच्या आसपास, तेव्हाही तुम्हाला त्याची शक्यता वाटत नाही? म्हणजे आज ज्या पद्धतीचा संशय व्यक्त केला जातोय त्यात कुठंतरी पेशन्स ठेवावा असं आपल्याला वाटत नाही का? त्यातली पहिली एक गोष्ट समोर येते, जेव्हा कुठलाही द्विपक्षीय करार होतो, हा करार होत असताना ज्याला लेवल प्लेइंग फील्ड म्हणतो, हे लेवल प्लेइंग फील्ड आपल्याला या करारात दिसतंय का? तर ते दिसत नाही. एकीकडे भारतातल्या वस्तू ज्या निर्यात होणार आहेत यांच्यावर 18% टॅक्स आणि अमेरिकेतून येणाऱ्या गोष्टींवर 0% टॅक्स. हे लेवल प्लेइंग नाहीये. म्हणजे त्यांच्या याच्यावर टॅक्सच नाही, आमच्या याच्यावर 18% टॅक्स. आणि असं असताना काही जणांनी ढोल वाजवायला सुरुवात केली की अरे बांगलादेश पाकिस्तान यांच्यापेक्षा आपल्याकडे टेरिफ कमी आहे. म्हणजे हे असं झालं की नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे. या पद्धतीचं दुर्दैवी वातावरण जर आम्ही केलं तर हा पहिला प्रश्न आहे की जगातली आत्ताची सर्वात मोठी लोकसंख्या, सर्वात मोठा कन्झ्युमर बेस आमच्याकडे आहे. मग सर्वात मोठा कन्झ्युमर बेस असलेल्या देशाला अशा पद्धतीनं अपमानकारक गोष्ट का स्वीकारावी लागली की आमच्या उत्पादनावर कुठेच तुम्ही टॅक्स म्हणजे 18% टॅक्स लावणार आणि तुमचं उत्पादन आम्ही स्वीकारायचं? एक. दुसरी गोष्ट, 4 महिन्यापूर्वीपासून या गोष्टी चर्चेत होत्या. ओके, 4 महिन्यात कुठली कुठली कलम बदलली गेली हो आणि मग तुम्ही ती डील ऍक्सेप्ट केली. त्यानंतरचा प्रश्न हा होतो, डील ट्रेड डील जी झाली ही आम्हाला आमच्या देशाच्या पंतप्रधानांकडून कळायला हवी, ही आम्हाला आमच्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून कळायला हवी, वाणिज्य मंत्र्यांकडून कळायला हवी, का ती आम्हाला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सांगणार तुमच्या देशाची काय ट्रेड डील झाली ती? आम्हाला आमच्या देशातल्या नेत्यांनी ज्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींविषयी असं मी संसदेच्या फ्लोअरवर बोललोय की माननीय माजी पंतप्रधान दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधींनंतर सर्वात जास्त लोकप्रिय असणारे पंतप्रधान जे देशाला लाभले ते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत ना. मग मोदीजींनी का नाही आम्हाला विश्वासात घेतलं? हाऊसही सुरू होतं, संसदही सुरू होती, माननीय मोदीजींनीच विश्वासात घेऊन सांगितलं, हे झालं. मग अशी कोणती परिस्थिती उद्भवली की 4 महिने लटकून ठेवलेली ट्रेड डील अचानक झाली आणि ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची? पुढचा एक फार महत्त्वाचा प्रश्न, आत्तापर्यंत जेवढ्या आंतरराष्ट्रीय या व्यापार करार झाले, या प्रत्येक व्यापार करारामध्ये भारतातला शेतकरी हा अल्पभूधारक जास्त प्रमाणात आहे, तो असंघटित आहे आणि हे सगळं असल्यामुळे या शेतकऱ्याचं हित हे कायम जपलं गेले, जोपासलं गेले. या ट्रेड डीलमध्ये मात्र कापूस उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, या सगळ्यांच्या मनात एक फार मोठी संशयाची जागा आहे. आणि त्यामुळे उद्या जर सोयाबीनचे भाव कोसळले, म्हणजे मक्याचं DDGS तुम्ही आयात करण्यासाठी त्यामध्ये जे काही कागदपत्र समोर आली, बरं पुन्हा ही कागदपत्रांविषयीची स्पष्टता दुर्दैवानं अजून आपल्या देशाकडून नाही आलेली, पण अमेरिकेतून जी कागदपत्र समोर येतात किंवा अमेरिकेचे वाणिज्य दूत ज्या पद्धतीने दावे करतायत त्या पद्धतीने त्यांच्या शेतकऱ्यांसाठी भलंच आहे ना. पण आपला शेतकरी हा जर चिरडला जाणार असेल तर मग हा प्रश्न निर्माण होतो, मग नेमकं आम्ही कोणासाठी हे केलंय? आणि मग अर्थसंकल्प मांडताना माननीय अर्थमंत्री प्रत्येक वेळी म्हणतात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. हे जे आहे यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेतलंय का ट्रेड डील करताना? यामुळे तुम्ही छोट्या उद्योजकांना विश्वासात घेतलंय का हे करताना? त्यांचं हित जपलं जाणार आहे का? बरं, ते जर जपलं जाणार असेल तर विश्वासात घेऊन सांगा ना. हे घडत नाहीये. त्यामुळे
हे जे प्रश्न आहेत US च्या ट्रेड डील विषयी आणि त्या अनुषंगाने अर्थसंकल्पाविषयी तयार होतात. इंडी आघाडी नक्की कुठे आहे सध्या या सगळ्या ह्याच्यात? एकत्रित रणनीती ट्रेड डीलवर सुद्धा बघायला मिळाली नाही. नाही, ही नक्की यामधली एक फार महत्वाची गोष्ट आपल्याला बघावी लागेल. कोणत्याही सक्षम लोकशाहीसाठी, ज्याला आपण लोकशाहीचे 4 पिलर्स म्हणतो, तुम्ही जेव्हा विचारता इंडिया आघाडी कुठे आहे, तेव्हा लोकशाहीचे 4 पिलर जे आहेत म्हणजे शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था आणि माध्यमं. मग हा प्रश्न विचारावा लागतो की नेमकी आज देशातली माध्यमं कुठे आहेत? म्हणजे तुम्हीच ही सगळी प्रभावी माध्यमं होती 2014 मध्ये जी अगदी लोकपालचं आंदोलन होतं, जंतर मंतरचं, जेव्हा ते तुटून पडलेली माध्यमं होती. आज माध्यमं तेवढ्या टोकदारपणानं प्रश्न विचारताना दिसत आहेत का? हा नक्कीच आरोप सतत राहिलेला आहे कारण विरोधकांचा. हे मी फार मान्य करते महत्त्वाचं की सातत्यानं हा आक्षेप खरं तर घेतला जातो. पण खरंच तुम्हाला मी हे सांगते, आज मी तुम्हाला हे प्रश्न विचारते, तुम्ही बोलत असताना तुम्हाला बोलू देते, आम्ही सुद्धा या मुद्द्यांवरचे प्रोज आणि कॉन्स दाखवतो. आता ती टोकदार नाही हे मला वाटतं. म्हणजे परत ते तोच भाग आहे की त्याला टोक कधी येतं. एकटे माध्यम त्याला टोक देऊ शकत नाहीत. माध्यम आपली कामगिरी करतच आहेत, पण विरोधक म्हणून जेव्हा एक रणनीतीचाच अभाव आहे तर तेव्हा माध्यम हे काय करतील? यामध्येच फार महत्वाची गोष्ट आहे की विरोधकांचा जो आवाज आहे, माध्यमं ही लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज मजबूत करण्याचं 100% काम करतात. आणि जेव्हा आपण म्हणतो की सरसकट, जेव्हा आपण एक सरसकट आणि पर्टिक्युलर हा एक विषय फार महत्वाचा असतो, त्यामध्ये हे विषय उचलले जातात का, तर याविषयी प्रेक्षक बघतात, प्रेक्षकांना सुद्धा याची कल्पना येते की काही प्रश्न हे नक्कीच माध्यमं विचारतात, पण विरोधकांकडून उपस्थित केलेले मुद्दे हे जे माध्यमं पुढे नेण्याचा जो विचार आहे, अगदी थोडक्यात उदाहरण देतो. म्हणजे नागरिक म्हणून असणारे मला प्रश्न पडलेले आहेत की फॉर एक्झाम्पल लोकपाल आंदोलनाच्या वेळी, म्हणजे त्यावेळी जो काही कोळशाच्या संदर्भातला होता किंवा 2G स्पेक्ट्रम होता, म्हणजे आत्ता जर आपण अनालिटिकली काढून बघितलं की 2G स्पेक्ट्रमवर केलेले सगळ्या देशातल्या माध्यमांचं जनरल बोलतो, एकूण केले गेलेले फीचर्स आणि आत्ता, जसा मी तुम्हाला हा जो तुम्ही फार महत्वाचा जो प्रश्न उपस्थित केला ना, आय रिअली थँक्यू फॉर दॅट, की अर्थव्यवस्था आणि US ट्रेड डील याविषयी मला अशी कोंबडी आधी की अंड आधी हा प्रश्न विचारणारं फीचरच बघायला नाही मिळालं मला. म्हणून मला हा प्रश्न पडला की नक्की बरं, काँग्रेसचे माननीय सांसद शशी थरूरजी यांचं जर आपण पार्लमेंटमधलं भाषण ऐकलं तर ते भाषण या संदर्भामध्ये अनेक गोष्टींच्या वस्तुस्थिती मांडणार आहे. त्याच पद्धतीने इंडिया आघाडीचे भाग असलेल्या समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांचं आपण भाषण ऐकलं तर अनेक प्रश्न उपस्थित करणार आहे. माझा मुद्दा तोच आहे की संसदेच्या फ्लोअरवर उपस्थित केलेले मुद्दे हे पुढे घेऊन जाताना काही ठिकाणी हे कमी पडलेत की काय, मग तिथे अडचणी येतात, असा आमचा हा भाग आहे. नक्कीच. येणाऱ्या काळात देशाच्या संसदेत अजून प्रखर विरोधी पक्ष असावा यासाठी म्हणून जी इंडिया आघाडी झाली होती ती फक्त निवडणुकांपुरतीच त्याची वेगवेगळी समीकरणं दिसणार आहे की जनतेच्या मुद्द्यांसाठी सुद्धा कधी बैठका होतात? नाही, तुम्ही बघू शकता की या पद्धतीने एकूणच संसदीय पद्धतीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात, म्हणजे आता माननीय लोकसभा अध्यक्षांवर अविश्वासाचा जो ठराव आला, हे जनता बघते ना आज की जर माननीय लोकसभा अध्यक्ष हे फक्त उजवीकडे प्रेमाने बघताय, असंही काही म्हणजे संसद सदस्यांनी बोलावं लागतं. हे कारण ती जी एक निरक्षीर विवेक बुद्धीनं एक निरपेक्ष भूमिका, निष्पक्षपाती भूमिका जी आहे ती तिथे बजावताना दिसली जात नाही. किंवा ज्या पद्धतीची भाषणं सत्ताधारी बेंचेसवरून होतात आणि त्यांना रोखलं जात नाही, मात्र विरोधी पक्षाला प्रत्येक बाबतीत रोखलं जातं, तर या गोष्टींविषयी जनता ही बघते एक. आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हणता की विरोधी पक्ष ही धारदार भूमिका संसदेच्या फ्लोअरवर मांडतो का, 100% मांडतो. म्हणजे मी तुम्हाला आता अर्थसंकल्पावरची भाषणं सांगितली,
म्हणजे किंवा धारदार आता- म्हणजे तो जो एक पंतप्रधानांवर हल्ला करणार होते, हे किती नाही, खरं नाही. आहे? मला तुम्ही सांगा आतापर्यंत कधी झाला हो? हा. मी हाच नॅरेटिव्ह जो म्हणतो की आतापर्यंत देशाच्या संसदेमध्ये महिला खासदारांनी हा हल्ला करतील महिला खासदार, आपण कुठल्या नॅरेटिव्हवर विश्वास ठेवतोय आणि आपण कुठला प्रोपगंडा पसरवतोय? दुर्दैवानं उलट असं होतं की या महिला खासदारांनी कौतुक केलं असतं माननीय मोदींचं जर त्यांनी उत्तरं दिली असती. नाही, खरं तसं राजकारण लोकसभेच्या- आपल्याकडे राहिलंय का हे आता हाच- हा प्रश्न हाच आहे. दुर्दैवाचा म्हणजे प्रश्न कोणी आहे. दोन्ही बाजू करतील का नाही, यामध्ये एकमेकांचं सुद्धा कौतुक, हा प्रश्नच आहे. माननीय मी तुम्हाला वैयक्तिक सांगू शकतो, म्हणजे माननीय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जो प्रश्न विचारला होता, त्यांनी एक उदाहरण दिलं होतं, मार्शल आर्टचं दिलं होतं, चोक ग्रेप या सगळ्याचं उदाहरण दिलं होतं. मुद्दा फार महत्वाचा हा होता जो मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला. 4 महिने पेंडिंग होती ना, मग ट्रेड डील जी झाली ती नेमकी कोणत्या परिस्थितीत झाली? बरं, असं काही झालं का की तुम्ही ठामपणे या आणि सांगा ना आम्हाला की नाही या 4 महिन्यामध्ये आम्ही ही एवढी कलमं बदलून घेतली आणि त्यामुळे हे देशाच्या हिताचं आहे म्हणून आम्ही केलं, आम्ही कौतुकच करणार नाही. बरं, आपण एका अशा पंतप्रधानांविषयी बोलतोय जे पंतप्रधान अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी सांगितलं म्हणून देशानं गॅसची सबसिडी सोडून दिली, त्यांनी सांगितलं म्हणून लोकांनी टाळ्या आणि थाळ्या सुद्धा कोविडमध्ये वाजवल्या मनोधैर्य उंचवण्यासाठी. मला मान्यच नाही या गोष्टी, पण मग त्याच पंतप्रधानांनी देशाला विश्वासात घेऊन हे हिताचं आणि हे नाही हे सांगणं गरजेचं आहे. आज मी 6.5 वर्ष हाऊसमध्ये आहे. मला माझ्या देशाचे पंतप्रधान जेवढ्या मीडियावर दिसतात तेवढे लोकसभेच्या सभागृहात तेवढ्या रेग्युलरली मला त्याचं उत्तर मिळत नाही ना, हा प्रश्न आधी निर्माण होतो. सो हे संसदीय ह्याच्या बाबतीत आहे. नक्कीच. आणि खरं तर बरीच प्रश्न ट्रेड डील बद्दल सगळ्यांनाच हवी आहे आणि ती उत्तरं मिळतील अशी डेटाच्या बाबतीत फार महत्वाचे प्रश्न आहेत नक्कीच, ट्रेड डील मध्ये. नक्कीच. म्हणजे माझ्या देशाचा डेटा जो आज आम्ही सगळा सेंट्रलाइज करून टाकलेला आहे, आम्ही आमच्या बँक अकाउंट पासून आधार पासून हे सगळ्या गोष्टी करून दिलेल्या आहेत. आणि जेव्हा डेटा ऍक्सेस ट्रेड डील मधलं एक वाक्य आहे ना, हे फार घातक वाक्य आहे. डेटा ऍक्सेस हा जर आम्ही संपूर्ण ओपन करणार आहोत की नाही याची स्पष्टता तर लागेल ना. अमोलजी, तुम्ही ना ज्या पक्षातून येतात त्याचे जे नेते आहेत शरद पवार, त्यांची सगळ्यात मोठी खासियत आणि तीही आजच्या परिस्थितीत जर बघितली तर ती ही आहे की राजकारणात ते कोणाचेही विरोधक असले तरी वैयक्तिक पातळीवर त्यांचे संबंध सगळ्यांशी चांगले आहे किंवा त्यांचे वैयक्तिक शत्रू किंवा मित्र असा प्रकार नसतो. मित्र असतील पण शत्रू तर नक्कीच नसतात. मात्र आजचं एकंदरीत राजकारण हे सोडले तर खरंच तुम्हाला काय दिसतं संसदेत? नाही, गोष्ट ही प्रामुख्याने जाणवते, डायलॉग खूप कमी झालाय. म्हणजे जुनी संसद ते नवीन संसद भवनामध्ये येत असताना मधला सेंट्रल हॉल गायब झाला आणि हा सेंट्रल हॉल केवळ संसद भवनातला गायब झालेला नाहीये, तो संवादाचा सेतू जो होता ना हाच कायम कमी झालाय की काय असं वाटतं. म्हणजे या आधी मला आठवतं की सेशनच्या आधी, विशेषतः अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री एक बैठक घ्यायचे सगळ्या खासदारांची. सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री बैठक घेत नाहीत. आज जर तुम्ही एक डेटा काढला म्हणजे मला ती बैठक आठवत, म्हणजे व्हायच्या बैठका, त्यामुळे राज्याचे कुठले प्रश्न मांडायचे आम्ही तिथे जातो ते काही पक्षाचे खासदार नाही म्हणून जात ना फक्त. बरोबर. त्याचबरोबर राज्याचे जर काही महत्वाचे प्रश्न असतील तर ते मांडायचे, पण हे विश्वासात घेणं आणि त्यासाठी असणारा संवाद हा कमी झालाय का, हा एक प्रश्न आहे. दुसरं मला आपल्याला विनंती करायची की चॅनेल म्हणून आपण खरोखर ही गोष्ट एक समोर मांडा की विरोधी पक्षाचे आमदार आणि खासदार यांना गेल्या 2 वर्षामध्ये किती निधी देण्यात आला. म्हणजे एक एक खासदार आज 20-20, 25-25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. एक एक आमदार 5-5, 6-6 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. त्यांना मिळणारा खासदार निधी आणि आमदार निधी या पलीकडे जाऊन त्यांना किती प्रोजेक्ट्सला संमती देण्यात आली याची जर आपण माहिती घेतली तर ही संवादाची दरी जाणवते. कारण आज नाही म्हटलं तरी जेवढे खासदार आज आहेत गुणिले 25 लाख, जेवढे विरोधी पक्षाचे आमदार आहेत गुणिले 5-6 लाख. तुमच्या मतदारसंघात असे कुठले प्रोजेक्ट्स होते ज्यासाठी तुम्हाला वाटतं की निधी मिळाला असता तर तुम्ही ते प्रोजेक्ट्स केले असते आणि करू शकला नाहीत? दुर्दैवानं सांगतो, निधी सोडा, मला अजून प्रेझेंटेशनला सुद्धा वेळ मिळालेली नाहीये.
इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रोजेक्ट आहे. आज देशभरामध्ये पब्लिक सेक्टरमध्ये कुठेही हा जो पब्लिक हेल्थमध्ये आपण ज्याला म्हणतो 56 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स इन वन कॅम्पस असा एक प्रोजेक्ट आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आता शिवजयंती साजरी करणार आपण सगळ्या अभिमानानं सांगतो. टुरिझमच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी या समोर येत आहेत. पण आम्ही डे टुरिझम टू स्टे टुरिझम करण्यासाठी नेमकं काय करतो आहोत? ज्या जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळाला आहे, हा दर्जा मिळाल्यानंतर तिथे पर्यटकांनी यावं, तिथे विदेशी पर्यटकांनी यावं, त्यांनी देशांतर्गत पर्यटकांनी यावं, त्यासाठीचं काय इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे? म्हणजे यासाठी अशी तुम्ही प्रयत्न शिवसंस्कार सृष्टी असेल, इंद्रायणी मेडिसिटी असेल, भक्तिशक्ती कॉरिडॉर असेल, शिवशंभू कॉरिडॉर असेल, कुठली गोष्ट अमोल कोल्हेच्या वैयक्तिक हिताची सांगा ना. पण तुम्हाला वेळ आणि मला निधी नाही. अजूनही वेळ मिळालेली नाही, याचं प्रेझेंटेशन सुद्धा झालेलं नाही. मग या जेव्हा गोष्टी समोर येतात तेव्हा त्या नक्कीच अशा आहेत की मग ही संवादाची तरी तयार व्हायला लागलेली आहे का? मग हे विंडिक्टिव्ह आपण राजकारणाच्या दिशेने जातो आहोत का? असे अनेक प्रश्न तयार होतात. आता मी तुम्हाला परत महाराष्ट्रात आणते आणि अजून एक प्रश्न जो आम्ही ABP माझा म्हणून 1-2 दिवस आधी उचलला होता आणि त्याचं उत्तर आम्हाला सापडलं नाही म्हणून ते परत तुम्हाला विचारते की तुम्ही खरं तर पुढाकार घेतला होता. काही मंडळी जी तुमच्या पक्षाची आहेत ती घड्याळाच्या चिन्हावर आत्ता झालेल्या निवडणुका लढली. आता त्यांचं काय होणार आहे? नाही, मला असं वाटतं हे कार्यकर्ते आहेत. निवडणुका कायम लोकल बॉडीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यामुळे त्या कार्यकर्त्यांचं नुकसान काही होईल असं मला वाटत नाही आणि त्यानुसार त्या कार्यकर्त्यांना मदत होईल याच पद्धतीनं भूमिका घ्यावी असं मी किमान माझ्या मतदारसंघात, मी माझ्या कॅपॅसिटीमधली जी गोष्ट आहे माझ्या मतदारसंघात तरी माझी हीच भूमिका आहे की ही आपण ती गोष्ट घेऊ. पण त्याचबरोबर दुसरी एक फार महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की अनेकदा राज्यात असं होताना तर जाणवत नाहीये ना की लोकांच्या हिताचे विषय सोडून आपण या अनेक इतर विषयांकडे फार जास्त चाललो आहोत. म्हणजे आता मी बघता बघता मला जे रुग्णालयाची एक क्लिप इथे दिसली आणि मग मला हा प्रश्न पडला की मागे KEM हॉस्पिटलचं वर्धापन दिन होता. या KEM हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मुंबईचे पालकमंत्री मान्य मंगलप्रभाजी लोढा आले होते आणि त्यांनी सांगितलं हॉस्पिटलचं नाव बदला. वस्तुस्थिती दुर्दैवानं जेव्हा मुंबईतल्या हॉस्पिटलशी आपण बघतो ना तेव्हा जे त्यानंतर लोकमान्य टिळक रुग्णालय, त्यानंतर नायर रुग्णालय आणि KEM रुग्णालय, ही चारही रुग्णालयांना ही 1950च्या आधी बनलेली आहे. यानंतर कुपरचं एक जर कारण सोडलं ना तर आपल्याला एकही हॉस्पिटल बनवता सुद्धा आलेलं नाहीये. तर माझं म्हणणं एवढंच आहे की अशा पद्धतीने किंवा नावं बदलण्याची स्पर्धा करण्यापेक्षा आपण त्याच्या पुढे जाऊ आणि अशी 10 हॉस्पिटल बनवा ना आणि पाहिजे त्यांची नावं द्या. नाही, नक्कीच मला वाटतं ही जी बातमी आपल्याकडे सुरू आहे ना ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे आणि अशा बातम्यांकडे सुद्धा लक्ष देणं मला वाटतं गरजेचं आहे. दादा ज्या दिवशी गेले त्याच्या 3 दिवसात त्यांनी रोखून ठेवलेले जे अल्पसंख्याक दर्जा होता शाळांचा 75 शाळांना 3 दिवसात हा दर्जा देण्यात आला. त्यामुळे पाठीमागे काय घडलं असावं हे खरं तर मला वाटतं लहान मुलाला सुद्धा सांगायची गरज नाही. असे विषय नक्कीच आहेत आणि त्याची उत्तरं हवी तशी मिळत नाही, त्याचा पाठपुरावा सुद्धा हवा तसा कोण करतं हा. मनापासून आभार मानेन की या पद्धतीचे प्रश्न विचारले तरी जात आहेत. म्हणजे जसं मी आज म्हणतो की मुंबईमधल्या किती रिक्रिएशनल ग्राउंड्सला हे परस्पर बिल्डर्सना विकून तिथे बिल्डिंग्स उभ्या राहिल्या. उभ्या राहणाऱ्या बिल्डिंग्स, बनवले जाणारे फ्लॅट्स, त्याला आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, त्याला आवश्यक असणारे रस्ते हे मिळतात का? आज मी माझ्या मतदारसंघामध्ये मुंढवा असेल, वाघोली असेल, या प्रत्येक ठिकाणी हे प्रश्न उपस्थित केले. का तर तो सर्वसामान्य मध्यमवर्गीय असतो जो होम लोन घेतो, जो 1.5 कोटीचा फ्लॅट खरेदी करतो, होम लोनवर करतो, त्याची EMI चुकवण्यासाठी धावत पळत असतो आणि त्याला येणारं टँकरचं बिल आणि त्याला अडकावं लागणारं ट्रॅफिक 1.5 तासाचं. कारण अवघ्या 8 फुटाच्या रस्त्यावर 2-2 हजार फ्लॅटच्या स्कीमला परवानगी मिळते. या हे प्रश्न जर आपण नाही विचारले म्हणजे मला एक यामध्ये कुठेही राजकीय हाय नाही पण भिंतीवर कोणाचा फोटो असावा ना यापेक्षा त्या फोटो समोर बसून निर्णय काय घेतले जातात नक्कीच याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच.
हे म्हणजे एक डॉक्टर असलेला माणूस मग तो अभिनेता होतो आणि मग अभिनेत्याचं त्याचं राजकारणी होतो, हे कसं घडलं? हे आता बऱ्यापैकी पब्लिक डोमेनमध्ये या गोष्टी हा. ठाऊक आहेत आणि मला असं वाटतं लॉर्ड मेकॉलेनी जेव्हा शिक्षण पद्धती आणली तेव्हा तो प्रॉब्लेम असा केला की त्यांनी फक्त व्यक्तिमत्वाचा विकास आणि आत्म्याची उन्नती हे भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे ना हे विसरायला लावलं आपल्याला. आणि शिक्षण म्हणजे फक्त रोजीरोटीचं साधन एवढीच एक गोष्ट समोर ठेवली. आणि सुदैवानं डॉक्टरकीचं शिक्षण असल्यामुळे प्रॉब्लेमला असेस करताना म्हणजे आमचं इन्स्पेक्शन, पाल्पेशन, ऑस्कल्टेशन, डिफरन्शियल डायग्नोसिस टू डायग्नोसिस ती विचाराची पद्धत आहे ती जमली. आणि मग आयुष्य जसं जसं नेत गेलं एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला पोरगा असल्यामुळं सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या पोराला चॉईसेस ठरवता येतात पण त्याला व्हावं मात्र पाण्यासारखं लागतं. दगड आलं की वळावं लागतं, अडून राहता येत नाही. आणि त्यामुळे गोष्टी घडत गेल्या. सुदैवानं माझं कायम असं म्हणणं आहे की जे आपण म्हणतो गॉड वॉज काइंड त्या पद्धतीनं जे करत गेलो त्याला कलाकार म्हणून मायबाप प्रेक्षकांनी, समाजकारणी, राजकारणात काम करत असताना मायबाप मतदारांनी प्रत्येक वेळी पाठिंबा दिला. त्यामुळे चालू किती कठीण आहे हे असं बॅलन्स करणं, कारण अजूनही तुमच्या मालिका सुरूच आहेत आणि त्याचबरोबर राजकारणात तुम्ही अनेक वेळेला केंद्रस्थानी सुद्धा येतात, मग ती चर्चेचा भाग असो किंवा इतर काही निर्णय असो. तर हे दोन्ही करणं किती कठीण आहे, कारण पॉलिटिक्स इज अ फुल टाइम जॉब. मला वाटतं की हे स्विच ऑन स्विच ऑफचा विषय आहे. आणि मी कायम असं म्हणतो की हो मी त्या राजकारण्यांपैकी आहे की जो उजळ माथ्यानं माझा व्यवसाय काय, माझा धंदा काय हे मी जाहीरपणे लोकांना माहीत असलेलं राजकारणी आहे. हे मी कायम गमतीनं असं म्हणतो की येस दिस इज माय ॲसेट. पण तुम्ही म्हणालात तसं हा नक्कीच स्विच ऑन स्विच ऑफ थोडं लागतं. पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या गोष्टींशी प्रामाणिक राहता तोपर्यंत गोष्टी जमतात. एक अभिनेता म्हणून कधीतरी तुम्ही एक अगदी प्युअरली रोमॅन्टिक आजची जेनझी असं एखादी मालिका किंवा सिनेमा करणार आहे का? तसं करायची इच्छा आहे का? नाही, आता प्युअरली रोमॅन्टिक जेन्झीसाठीचा सिनेमा करायचा असेल तर आताचं वय त्याला साथ देईल का हा एक फार महत्त्वाचा विषय. पण दुसरी गोष्ट माझं काय म्हणणं आहे कलात्मक दृष्टिकोनात म्हणजे आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका करतो. ही मालिका करत असताना त्याच्यामागचं कारण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी जेव्हा उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक माऊलीची प्रेरणा काय असेल ती सावित्रीबाई फुले असेल. म्हणजे आज मी जेव्हा तुमच्या न्यूजरूम मध्ये लक्ष घालतो तर तुमच्या न्यूजरूम मध्ये कितीतरी माता भगिनी आहेत ज्या या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत. म्हणजे या सगळ्या त्याच आहेत की 200 वर्षांपूर्वी या शिकल्या तरी सुद्धा अडचण होती. यांना बाहेर येण्यासाठी यांचं स्वातंत्र्य हे त्यांना मागावं लागत होतं. आणि त्या एका माऊलीनी आणि त्या दाम्पत्यानी या सगळ्या शृंखला तोडल्या. ती कृतज्ञता काय आहे. म्हणजे आज जेव्हा एखादी माता भगिनी म्हणते मी करिअरमध्ये पुढे जाऊ की नको तेव्हा तिच्या बॅक ऑफ द माइंडला जेव्हा असतं ना की बाई तू इथपर्यंत आली आहेस ना यामध्ये एवढा मोठा हा एक प्रवास आहे. ती तिची प्रेरणा आहे, ती तिची ताकद आहे. म्हणजे मी जेव्हा मालिका करतो ती त्या भावनेतून करतो. म्हणजे रोल निवडताना हा महत्वाचा भाग आहे. मी प्रोड्यूस करतो ही भूमिका. म्हणजे आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका मी प्रोड्यूस करतो. आणि हे करत असताना मग नेमका पुरोगामी विचार काय आहे, नेमकं ते स्त्री शिक्षणाचा तो स्ट्रगल काय आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ना याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा महात्मा फुलेंचा काळ होता त्या काळी त्याच पुण्यामध्ये जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद होते हो. माणसांना पाणी नव्हतं दिलं जात. तिथला हा स्ट्रगल आहे. म्हणजे तिथून महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा हा जो सगळा स्ट्रगल आहे ना या समानतेचा या मानवतेचा हा तिथून आहे. पुण्यातल्या अनेकांना बाहुलीचा हौद काय आहे पुण्यातला याची जर गोष्ट जर कोणी ऐकली तर अक्षरशः मेंदूला झिंझिण्या येतात की एका डॉक्टरच्या मुलीला, डॉक्टर घोलेंच्या मुलीला काचेचा लाडू खाऊ घातला ती शिकते म्हणून. आणि त्या रक्ताच्या उलट्या होऊन गेलेल्या लेकीच्या स्मरणार्थ बांधलेला हौद हा बाहुलीचा हौद आहे. म्हणजे मग असं होतं की मग या मालिका करायच्या त्या का करायच्या. अगेन आय ऑलवेज से की माय वाय शुड बी व्हेरी क्लिअर. आणि त्यामुळे माझं म्हणणं आहे की हा स्ट्रगल आहे आणि हा केवळ सावित्रीबाईंचा प्रवास नाही आहे, हा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनीचा प्रवास आहे.
कारण तिला प्रत्येकीला त्या प्रश्नचिन्ह अनेक आहेत. म्हणजे जी पण माता भगिनी जेव्हा कामाला बाहेर पडते ना, तेव्हा तिला उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवताना कुटुंबाचं एक प्रश्नचिन्ह असतं. ती जेव्हा बॉसच्या खुर्चीवर सुद्धा बसते ना, त्या सहकाऱ्यांचंही एक प्रश्नचिन्ह असतं. ती जेव्हा निर्णय घेते ना, त्या परिणामांचंही एक प्रश्नचिन्ह असतं. आणि हे सगळं असताना सुद्धा ती ज्या कॉन्फिडन्सनी आज खांद्याला खांदा लावून आपलं कर्तव्य चोख बजावते ना, तेव्हा मग तिच्या मागची प्रेरणा, तिला मिळणारी ताकद, म्हणून ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. तुमच्या या परसेप्शनसाठी मी तुमचे धन्यवाद मानते ह्या सगळ्यांकडनं. येणाऱ्या काळामधले महत्त्वाचे गोलपोस्ट्स काय आहेत तुमचे? मी काय असं म्हणतो की सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याची जी ताकद आहे, ती ताकद मिळत राहणं. आणि आत्ताच्या काळामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा, सर्वसामान्य तरुणाईचा आणि सर्वसामान्य माता भगिनीचा राजकीय लाभ तोटा सोडून त्यांचे विषय मांडण्याची किती शक्यता आहे आणि ती शक्यता जास्तीत जास्त वाढवणं हा माझा सगळ्यात पहिला गोलपोस्ट आहे. आणि तोच माझा अंतिम गोलपोस्ट आहे. राजकारणात आपण कशासाठी आहोत, तर यांच्याला जर वाचा फोडू शकलो तर आपण राजकारणात, असं माझं मत आहे. मी तुम्हाला म्हणजे शेवटी काही नावं सांगते, त्या नावांशी तुमचे संबंध कसे होते किंवा कसे आहेत याबद्दलही कुतूहल आहे. और माय डिस्क्रिप्शन फॉर हिम. हां हां, की माझे संबंध कसे, हां, कसे आहेत त्यांच्याशी संबंध. उद्धव ठाकरे ज्यांच्या बरोबर तुम्ही कधी काळी होतात, आज कसे आहेत संबंध? माझे आजही तेवढेच चांगले संबंध आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्व, हे माझं माननीय उद्धव साहेबांविषयीचं मत आहे. ते आजही कायम आहे आणि माझे संबंध आज तेवढेच चांगले. दादा, अजित दादा कसे होते शेवटच्या काळात? कारण असं एक मानलं जायचं की तुम्ही म्हणजे दादांचे, आणि नंतर महाराष्ट्रानं बघितले तुमचं आणि दादा. खरं तर मागच्या 4-6 महिन्यामध्ये खूप रेग्युलरली मी दादांच्या संपर्कात पुन्हा होतो आणि ते फार जिव्हाळ्याचे संबंध होते. म्हणजे मागच्या 18 तारखेला सुद्धा आम्ही एका नेत्याच्या घरी दोघे एकत्र जेवायला पुण्यातही भेटलो होतो. किंवा या सगळ्या जे मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीनं या सगळ्या उमेदवाऱ्या आणि या सगळ्या गोष्टी ठरवताना सुद्धा. त्यामुळे मी म्हणतो ना की दादांचं नसणं, फॉरगेट अबाउट पॉलिटिकल, पण इट्स अ पर्सनल लॉस फॉर एव्हरी पर्सन इन पॉलिटिक्स और महाराष्ट्रातलं. म्हणजे मला आठवतं की दादांनी पहिल्यांदा जेव्हा काम केलं होतं ना, तेव्हा मी MBBS मध्ये होतो. अच्छा. आणि माझे वडील नोकरीला होते आणि वडिलांचे काम घेऊन गेलो होतो आणि काम होणार म्हणून दादांनी मला तोंडावर सांगितलं होतं. मला कुणाचाही वशिला लागला नव्हता, मला कुणासाठीही हे करावं लागलं नव्हतं. दॅट वॉज दादा. तेवढा तो रिस्पेक्ट आणि या सगळ्या गोष्टी या कायम दादांविषयी. शरद पवार साहेब प्रेरणा आहेत. साहेब प्रेरणा आहेत. साहेब पवार साहेब म्हणजे नेव्हर से डाय ॲटिट्यूड आहे. म्हणजे संघर्ष योद्धा जे म्हटलं जातं ना, जेव्हा तुम्ही कधी निराश होता आणि पुन्हा लढायची प्रेरणा हवी असते ना, तेव्हा फक्त एकदा शरद पवार साहेबांकडे बघावं आणि आपोआप तुमचं रक्त सळसळायला लागतं आणि तुम्ही लढायला तयार होता. सुप्रियाताई ताई, माझं कायम असं म्हणणं आहे की पार्लमेंटमध्ये और विशेषतः दिल्लीच्या राजकारणामध्ये एक फार महत्त्वाचं नाव आहे. आणि एक बहिणीच्या आपुलकीनं सगळ्यांना सांभाळून घेणं असेल आणि तितकंच रेझर शार्प डिसिजन असेल आणि तेच असताना विचारधारेवरची पक्की मांड असेल, हे सगळं युनिक कॉम्बिनेशन मला वाटतं ताईंकडे. आणि येस, रिलेशन्स जर तुम्ही ताईंशी विचाराल तर हो, एक हक्कानं विश्वासानं व्यक्त होण्याची जागा जर असेल तर ती माझ्यासाठी सुप्रियाताई आहे. आता पुढच्या काळात महत्त्वाचं ठरू शकतं म्हणून सुनेत्रा वहिनी. वहिनीशी माझा फार जास्त परिचय नाही आहे. हो, ओळख माझी अनेकदा आहे. मी अनेकदा बारामतीत गेलो त्यामुळे अनेकदा माझी ओळख आहे. त्यामुळे माझे त्यांच्याशी जे काही संबंध आहेत ते आपण ज्याला एक दादांच्या
थ्रू असं असणारा जो एक अँगल आहे तसेच जास्त आहे. त्यामुळे त्याविषयी मी फार जास्त कमेंट आत्ताच करू शकणं हे शक्य नाही. पण जेवढा माझा संबंध त्यांच्याशी, जेवढे माझे रिलेशन्स आहेत, येस ते नक्कीच तितकेच चांगले आहेत. सुनील तटकरे. तटकरे साहेबांशी पॉलिटिकली आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि त्यांचं एक स्वतःचं एक राजकारणाची एक पद्धत आहे. रायगड जिल्ह्यावरचा त्यांचा असणारी एक कमांड ही नक्कीच वेगळी आहे. आणि मी कायम असं म्हणतो, राजकारणात कधीच कोणाच्या बांधाला बांध नसतो आणि त्यामुळे रादर मला असं आठवतंय की तटकरे साहेबांची गोड आठवण पण माझ्याकडे आहे की शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे जेव्हा प्रयोग केले होते तर तटकरे साहेब हे ऑर्गनायझर होते. पण त्यांच्यामधला एक माणूस हा मला त्यावेळी दिसला होता की तटकरे साहेबांनी त्या महानाट्याच्या प्रयोगानंतर एकदा मिठी मारली होती. सो कसं असतं की तुमच्या भूमिका काही वेगळ्या असू शकतात पण त्यांनी तुमच्या वैयक्तिक संबंधांवर परिणाम येण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. नक्कीच. आपले खूप खूप धन्यवाद. बरीच प्रश्न विचारली आम्ही तुम्हाला, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. उत्तरं देताना अनेक उत्तरं दिली सुद्धा नाहीत. आपले आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.